नमस्कार मंडळी, हे बघा आता आपण इकडं पाऊस चालू आहे आणि इकडं पाऊस चालू आहे तर जुन्या काळामध्ये सागाच्या पानात छत्र्या बनवतात, तर छत्र्या बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आता आपण इकडं एक माळा म्हणून त्यांचं शेताचं नाव आहे, तिकडं आलेलं आहे. हे बघा इकडं प्रधानमंत्री योजनेतून त्यांना घर आले होते. त्यांनी बा अशा प्रकारचे चांगले प्रकारचे काही घरातून खिशातून पैसे टाकून ते घरं बांधून घेतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी राहायला आलेले आहे. हे बघा इकडं आता सकाळी सकाळी शेतकऱ्यांनी जनावरं चालण्यासाठी आणलेले आहे. बघा समोर दिसते, हे बघा शेळ्या दिसते, गाई दिसते. हे बघा इकडं असं त्यांनी नवीनच शेत तयार करायचं काम चालू आहे. हे बघा असं घराचं बांधकाम आहे त्यांचं. शेतामध्ये थोडं थोडं पाणी तुंबलेलं आहे, थोडासा पाऊस येतोय. हे बघा इथं हे त्यांनी रोप टाकलेले, पण ते रोप अति पाऊस झाल्यामुळं खराब झालं, दाबून गेलेले. मंजुळाचा आवाज येतोय सकाळी सकाळी. हे बघा काही ठिकाणी डोंगर असे उपळलेले, थोडं थोडं पाणी येतं. हे बघा, हे बघा थोडे छोटे छोटे झरे चालू झालेले आहे बऱ्याच ठिकाणी असे. हे बघा आणि शेतकरी हे पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करताय. पावसाळ्यामध्ये डोंगर स्वच्छ धुवून जातात त्याच्यामुळे, आणि साफ पाणी कुठल्या प्रकारचं जंगल आहे. बघा तिकडे बांबूचे झाडं आहे, सादडाचे, खैराचे, सागाचे, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वनस्पती. आणि सरकारने यांना झाडं लावण्यासाठी झाडं दिले होते. काही एक झाड तोडलं तर त्याचे 4 झाडं खालून मुळे तयार होतात. त्याच्यामुळं जंगल वाढलेले आहे. आता तेव्हा यांनी सुद्धा इथं आंबे लावलेले आहे. हे आंबे राजापुरी, तोतापुरी असे आंबे सीजनमध्ये चांगले, याचे त्यांना पैसे होत आहे. आता शेतकरी भात शेतीपेक्षा इकडं जास्त प्रमाणात आंब्याची झाडाकडे वळलेले आहे. कसं आहे, त्याला जास्त प्रकारचं लिक्विड द्यावं लागत नाही, आणि आंबे एकदा मोठे झाले का त्याला फळं बी येत आहे. हे बघा कसे डोंगरामध्ये पाणी उतरून येतं आहे. याच्यामध्ये हे शेती त्याला आवण म्हणतं. 15-1 दिवसात त्यांची रोपं तयार होतील. हे बघा असं झाड आहे, बघा असं छान असं जंगल आहे. इकडं माळा असं म्हणते, चिंच, खोकरवीर या गावाचं नाव, आणि त्याला चिंचपाडा बी म्हणतात. 2 प्रकारच्या नावाने संबोधलं जातं. विहिरीला पाऊस झाल्यामुळं चांगलं पाणी उतरलेलं आहे, आणि ती ओसळून वाहते. तिकडं थोडं पाऊस झाला का जास्त प्रमाणात पाणी. ते बघ किती असं घनदाट असं जंगल इकडं. तेव्हा त्यांचं डिझेल पंप आहे. पाणी नसलं का त्या लागवडीच्या वेळेस विहिरीचं पाणी शेतामध्ये सोडून भात लागवड करता येते. हे बघा पक्ष्यांचा कसा आवाज येतोय मंजूळपैकी. हे बघा शेतकऱ्यांनी आंबे लावलेले, पपाय लावलेले आहे. किंवा काही शेतकऱ्यांनी बदामची झाडं लावले, काहींनी काजूची झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. आता सगळीकडे शेतकरी शेवटी आता नाही म्हटलं तरी पैशाला महत्त्व आलेलं आहे. जगण्यासाठी पैसा हा लागतोच. बांबूचं बेट आहे, चांगल्या प्रकारचे बांबू इकडं वाढले जात आहे. नैसर्गिकरित्या सर्व झाडं इकडं उगत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं काही लावायचं काम नाही. बांबू किंवा सागाचे किंवा सगळ्याचे झाडं. आणि नवीन पिढी आता शेतीकडे दुर्लक्ष करते, त्याच्यामुळे जंगल पुन्हा एक जास्त प्रमाणात वाढण्याची समोर एक छोटीशी कुंडी परत दिसते. म्हणजे अशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पीक काढता येते. परत इकडं आता पाऊस यायला लागलेला आहे. आपण छत्री आणली नाही, त्याच्यामुळे आता आपण लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाऊया. हे बघा त्यांनी पान आणले सागाची, ती कशी जोडत आहे बघा. आता ते आपण ते छत्री बनवत आहे, छत्री कशी बनवते आता पाहून घेऊ. पानाला पान, एकाला एक पानाचं ते जोडत आहे.
हे बघ शेतकरी ते बघ जनावरं चारण्यासाठी नेत आहे पाण्या पावसाचे. म्हणजे जीवन हे थोडे चांगल्यापैकी संघर्ष होते. तरुण वृद्ध महिला किंवा जनावरं चारण्यासाठी घेऊन चालले एवढ्या पावसामध्ये. हे बघ इकडे आपले कुंडलिक बारीक छत्री बनवते. हे सागाच्याच पाण्यात टोचून घ्यायचे सगळे, दुसरं कशाचंच काही टोचायचं. आणि हे पानं म्हणजे ते छत्री विस्कळीत नाही होत का? नाही ना. हे बघा हे बघ कशी छत्री बनवत आहे बघा आता ते. बघा ना सागाचे पाणी किती मोठं. आणि पाऊस लागत नाही का अजिबात? मुळीच पाऊस लागत नाही बघ. आपण पानं टोचून घेतो म्हणतो, इकडे टोचून घेणं म्हणते. पानं विशेष म्हणजे उलटेच टोचून घेता येते. हे बघा त्यांनी आता छत्री केलेली आहे. हे बघा ना. हे बघा अशा प्रकारची छत्री त्यांनी त्याला मध्ये सपोर्ट किंवा त्याला असे सपोर्ट आहे. ही अशा प्रकारची छत्री. आता मी तुम्हाला त्या पावसाची छत्र्या बनवायच्या ते कुठल्या प्रकारचा पाऊस लागत नाही बघा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत निसर्गाने काय केलेले आहे, वेगवेगळे प्रत्येकाला कला दिली. तशी बाई सागाचे पानाचे टोकदार सागाचे पानं करून त्याचे अशा प्रकारे जुन्या काळात छत्र्या करायचे. म्हणजे सर्वसाधारण 20 वर्षापूर्वी अशा छत्र्या बनवायच्या. ही बाई छत्री तुम्हाला फिरून दाखवतोय बघा. कुठल्या प्रकारचे पानं पडत नाही किंवा पाऊस लागत नाही. आपल्या डोक्यावर पूर्ण असं ते छत्रीचं आवरण आहे. हे बघा असे सागाच्या पानाची छत्री. म्हणजे असं जर तुम्ही जर एक वेळेस अशाच आले तर या परिसरात तिथले लोक चांगले सहकार्य करतात. तुमची जर ओळख असली तर आमचं अशा प्रकारे छत्र्या करून बघा. त्यांच्याकडे या, तुमची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करता येते व्यवस्थितपैकी. आता मी जरी आलो 2-3 दिवस तर माझ्या सगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केली. ते आपल्याकडे कामाला येत त्याच्यामुळे त्यांची आपली ओळख आहे. आमच्या असे नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे. आमचा जर हा व्हिडिओ आवडला छत्रीचा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.